नमस्कार मित्रांनो आज आपण काळाच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करूया। त्या तारकांच्या जगात डोकावूया जिथे आपल्या जन्मासोबतच आपला स्वभाव लिहून दिला जातो। तुम्हाला माहिती आहे का की तुमच्यात एका देवतेचा सौम्य अंश आहे किंवा एका सामान्य मनुष्याचे व्यावहारिक मन किंवा एखाद्या शक्तिशाली रहस्यमय राक्षसाची आदिम ऊर्जा? ही काही कल्पना नाही, ही आहे वैदिक ज्योतिषातील एक गूढ संकल्पना जिला गण म्हणतात। गण म्हणजे तुमचा मूळ स्वभाव, तुमच्या आत्म्याचे डीएनए। आज आपण याच रहस्याचा उलगडा करूया। आपण जाणून घेऊया की तुमचे गण कोणते आहे, देव, मनुष्य की राक्षस, आणि हे गण तुमच्या आयुष्यावर, तुमच्या नात्यांवर आणि तुमच्या नशिबावर कसा प्रभाव टाकतो। तर चला माझ्यासोबत या ब्रह्मांडीय प्रवासात हे जाणून घेण्यासाठी की तुम्ही खऱ्या अर्थाने कोण आहात। आपले प्राचीन ऋषी जे ब्रह्मांडाच्या धडपडणाऱ्या स्पंदनांना ऐकू शकत होते, त्यांनी शोधलं की प्रत्येक माणूस 3 प्रमुख स्वभावांपैकी एका स्वभावासह जन्म घेतो। पहिले आहेत देवगण, म्हणजे देवतांसारखा स्वभाव, सात्विक, कोमल, बुद्धिमान आणि सुंदर। दुसरे आहेत मनुष्यगण, म्हणजे मनुष्यासारखा स्वभाव, राजसिक, व्यावहारिक, सामाजिक आणि कर्मठ। तिसरे आहेत राक्षसगण। हे शब्द ऐकून मनात एक भीती, एक नकारात्मक प्रतिमा निर्माण होते। पण थांबा, ज्योतिषातील राक्षस तो नाही जो आपण कथांमध्ये ऐकता आलो आहोत। इथे राक्षसगण म्हणजे तामसिक ऊर्जा, असामान्य शक्ती, तीव्र अंतर्ज्ञान म्हणजेच इंट्युशन आणि जगाला स्वतःच्या अटींवर पाहण्याची क्षमता। हे लोक गर्दीत मिसळत नाहीत, स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात। तर प्रश्न येतो की हे ठरतं कसं? याचं रहस्य लपलेले आहे तुमच्या जन्माच्या नक्षत्रात। ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला त्या क्षणी चंद्र ज्या 27 नक्षत्रांपैकी एका नक्षत्रात स्थित होता, तेच नक्षत्र तुमचे जन्म नक्षत्र ठरते। आणि प्रत्येक नक्षत्र या 3 गणांपैकी एखाद्या एकाशी जोडलेले असते। ही 27 नक्षत्र म्हणजे ब्रह्मांडाची ती घड्याळं आहेत जी आपल्या स्वभावाचा वेळ निश्चित करतात। ही नक्षत्र आहेत अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, घा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तर भाद्रपद आणि रेवती। या 27 तारकांपैकी एक तारा तुमचे आहे आणि तोच सांगतो की तुमच्यात कोणाची आत्मा वसलेली आहे। चला सुरुवात करूया त्या सौभाग्यशाली लोकांपासून ज्यांचा जन्म देवगणात झाला आहे। देवगण म्हणजे दिव्यता असलेले लोक। हे लोक शांत, साधे, बुद्धिमान आणि सुंदर स्वभावाचे असतात। त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत चमक आणि शांती असते। त्यांना वाद, संघर्ष, फसवणूक आवडत नाही। हे ज्ञानी असतात, कलाप्रेमी असतात आणि इतरांची मदत करण्यात नेहमी पुढे असतात। त्यांचं हृदय कोमल असतं आणि आत्मा शुद्ध। जर तुमचा जन्म या 9 नक्षत्रांपैकी एखाद्या नक्षत्रात झाला असेल तर तुम्ही देवगणाचे आहात। नंबर 1, अश्विनी। तुमच्यात घोड्यासारखी ऊर्जा आणि गती आहे। तुम्ही कोणतंही काम लगेच सुरू करू इच्छिता। तुम्ही एक उत्कृष्ट उपचारक आहात आणि दुसऱ्यांच्या दुःखाला बरे करण्याची असामान्य क्षमता तुमच्यात आहे। नंबर 2, मृगशिरा। तुमचे डोळे हरिणासारखे सुंदर आणि शोधक आहेत। तुम्ही नेहमी काहीतरी नवीन शोधत असता। तुमचा स्वभाव कोमल आणि चंचल आहे, पण कोणी तुम्हाला आव्हान दिलं तर तुम्ही त्याला सामोरे जाण्यास घाबरत नाही। नंबर 3, पुनर्वसु। तुम्ही पुनर्वसु ताऱ्यासारखे आहात जो पुन्हा पुन्हा परततो। आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही प्रत्येक वेळेस नव्याने उभे राहता। तुम्ही आशावादी आहात आणि तुमची आत्मा जणू अमर आहे। नंबर 4, पुष्य। तुम्ही पोषण करणारे आहात। जसं आई आपल्या बाळाची काळजी घेते तसंच तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांची काळजी घेता। तुम्ही ज्ञानी, धार्मिक आणि मदतीस तत्पर असता। नंबर 5, हस्त। तुमचं प्रतीक आहे हात।
तुम्ही कलात्मक आहात, तुमच्या हातांमध्ये जादू आहे. तुम्ही जे काही हातात घेता ते कौशल्याने पूर्ण करता. तुम्ही बुद्धिमान आणि विनोदी स्वभावाचे असता. नंबर 6. स्वाती. तुम्ही वाऱ्यासारखे स्वतंत्र आहात. तुम्हाला बंधन नको असतात. तुम्ही व्यापार आणि नात्यांमध्ये संतुलन साधण्यात कुशल आहात. तुम्ही एकटे राहणं पसंत करता, पण सामाजिकही असता. नंबर 7. अनुराधा. तुम्ही मैत्री आणि भक्तीचे प्रतीक आहात. ज्या कोणाशी संबंध जोडता पूर्ण मनापासून जोडता. तुम्ही नेहमी आयुष्यात समतोल आणि सौहार्द शोधत असता. नंबर 8. श्रवण. तुमचं प्रतीक आहे कान. तुम्ही उत्कृष्ट श्रोते आहात. तुम्हाला ज्ञान ऐकायला आणि शिकायला आवडते. तुम्ही परंपरागत आणि ज्ञानी स्वभावाचे असता. नंबर 9. रेवती. 27 नक्षत्रांतील शेवटचे नक्षत्र. तुमच्यात सर्व नक्षत्रांचे ज्ञान आणि परिपक्वता आहे. तुम्ही प्राणिमात्रांवर प्रेम करता आणि इतरांसाठी औषधासारखे असता. तुम्ही धनवान आणि समृद्ध असता. यांचे सकारात्मक पैलू आहेत सुंदर शरीर, तेजस्वी बुद्धी, साधा आणि शांत स्वभाव, दानधर्माची आस्था आणि कलाप्रेम. पण त्यांचं आव्हान म्हणजे कधी कधी फारच आदर्शवादी होणे, दुनियेच्या फसव्या बाजू समजून घेणे आणि कठीण प्रसंगात घाबरणे. नंबर 10. आर्द्रा. तुमचा स्वभाव वादळासारखा आहे. तुमच्यात भावना वादळासारख्या दडलेल्या असतात. तुम्ही जुन्या गोष्टींचा नाश करून नवीन गोष्टींची निर्मिती करता. नंबर 11. पूर्वा फाल्गुनी. तुमचा जन्म आयुष्याचा आनंद घेण्यासाठी झालेला आहे. तुम्हाला पार्टी करायला, फिरायला आणि आराम करायला आवडते. तुम्ही कला, संगीत आणि प्रेमाचे प्रतीक आहात. नंबर 12. उत्तरा फाल्गुनी. तुम्ही जबाबदार आणि सामाजिक स्वभावाचे आहात. तुम्ही मैत्री आणि नात्यांना खूप महत्त्व देता. तुम्ही एक चांगले सल्लागार आणि मित्र आहात. नंबर 13. पूर्वाषाढा. तुम्ही अज्ञ आहात. तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. तुम्ही खूप आशावादी आणि प्रेरणादायक असता. तुम्ही गोष्टींचं विश्लेषण करण्यात पटाईत आहात. नंबर 14. उत्तराषाढा. तुम्ही एक सार्वभौम विजेता आहात. तुमच्यात खूप संयम, जबाबदारी आणि ज्ञान असते. तुम्ही कोणतेही काम सुरू केले तर ते पूर्ण करूनच सोडता. नंबर 15. पूर्वा भाद्रपद. तुमचा स्वभाव द्विधा असतो. तुमचं एक रूप सौम्य आणि दुसरे उग्र असू शकते. तुम्ही खूप ज्ञानी आणि तत्वज्ञानी असता. नंबर 16. उत्तरा भाद्रपद. तुम्ही समुद्रासारखे खोल आणि शांत आहात. तुम्ही ज्ञानी, दयाळू आणि दानधर्म करणारे असता. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ असता. यांचा सकारात्मक पैलू म्हणजे व्यावहारिकता, परिश्रमशीलता आणि सामाजिकता. तर त्यांची आव्हाने म्हणजे कधी कधी भौतिकतावादी होणे आणि दुविधा निर्माण होणे. मी पुन्हा सांगतो, राक्षसगण या शब्दाचा अर्थ नकारात्मक नाही. हा शब्द अशा आत्म्यांसाठी आहे ज्या सामान्य नसतात. या आत्म्या गर्दीत मिसळण्यासाठी जन्मलेल्या नसतात. या लोकांची 6वी इंद्रिय म्हणजे इंट्युशन इतकी जागृत असते की ते उद्याची चाहूल आजच घेऊ शकतात. ते लोकांच्या चेहऱ्यांमागे लपलेल्या खऱ्या भावना ओळखू शकतात. ते मानसिकदृष्ट्या इतके शक्तिशाली असतात की मोठ्यात मोठं संकटसुद्धा त्यांना मोडू शकत नाही. हे लोक गर्दीचा भाग होत नाहीत. ते नियम तोडतात कारण त्यांना वाटतं की नियम त्यांना कमजोर करण्यासाठी आहेत. ते सत्य सांगतात, अगदी धारदार तलवारीसारखे, जरी ते कुणाला टोचणारे असले तरी. हे लोक त्यांच्या माणसांसाठी, कुटुंबासाठी आणि त्यांच्या तत्वांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते एक योद्धा असतात. बाहेरून कठोर, अभेद्य आणि भयंकर वाटणारे, पण आतून आपल्या प्रियजनांसाठी रक्षण करणारे. चला तर मग या शक्तिशाली गणाच्या 9 नक्षत्रांच्या रहस्यमय जगात प्रवेश करूया. पाहूया प्रत्येक नक्षत्र या गणाला कोणती अनोखी ऊर्जा प्रदान करते. नंबर 17. कृत्तिका नक्षत्र.
जर तुमचा जन्म कृत्तिका नक्षत्रात झाला असेल तर तुमच्या हातात अग्निदेवांनी स्वतः तलवार दिलेली आहे. या नक्षत्रांचे प्रतीक आहे चाकू किंवा धारदार हत्यार. तुमची वाणी आणि बुद्धी दोन्ही तलवारीसारखी तीव्र असते. तुम्ही बनावटी आणि खोट्या गोष्टींना एका वारात कापून टाकता. तुम्ही एक उत्कृष्ट टीकाकार आहात कारण तुम्हाला सत्य पाहण्याचे धाडस असते. तुमच्यात जन्मतः नेतृत्वाची क्षमता असते कारण तुम्ही सेनापतीसारखे निर्णय घेऊ शकता. कठोर पण न्याय्य. तुमचे सर्वात मोठे बळ आहे आत्मसन्मान. पण हेच कधी कधी अहंकारात रूपांतरित होऊन तुम्हाला कमकुवत बनवते. तुमचं बाह्य रूप अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध असतं पण आतून तुमच्यात एक मुलासारखं पोषण देण्याचा भाव असतो. कारण या नक्षत्राची ऊर्जा मातृत्वाशीही संबंधित आहे. तुम्ही तुमच्या ध्येयासाठी अग्नीतून चालायलाही तयार असता. कल्पना करा एखाद्या अशा व्यक्तीची की ज्याच्या डोळ्यात पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की तो तुमच्या आत्म्याच्या आत डोकावत आहे. ही आहे नंबर 18 आश्लेषा नक्षत्र. ह्याचं प्रतीक आहे साप कुंडली मारून बसलेला. तुमच्यात नागांसारखी चुंबकीय रहस्यमय आणि मोहिनी ताकद असते. तुम्ही लोकांच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकता. त्यांच्या आतल्या भीती व इच्छा जाणू शकता. तुम्ही उत्तम मानसशास्त्रज्ञ ज्योतिषी किंवा गुप्तहेर होऊ शकता. आश्लेषाची ऊर्जा ही आलिंगनाची ऊर्जा आहे. ती प्रेमाचीही असू शकते आणि मृत्यूचीही. तुम्ही कोणावर प्रेम करता तेव्हा त्याला तुमच्या विश्वात घट्ट गुंतवून टाकता आणि जर कुणी फसवलं तर त्याला तुम्ही विषारी मार्गाने कधीच विसरत नाही. तुम्ही फार बुद्धिमान आणि रणनीतिकार असता पण तुमच्यावर एक अनामिक भीती सतत असते. तुमच्या असुरक्षा तुम्ही चतुराई मागे लपवता. नंबर 19 म्हा नक्षत्र. जर तुम्ही म्हा नक्षत्राचे आहात तर तुम्ही राजा आहात. जरी तुमच्याकडे राज्य नसले तरीही तुमचं प्रतीक आहे सिंहासन. तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या शक्ती आणि आशीर्वाद घेऊन जन्मलेले आहात. तुमच्यात नेतृत्व सत्ता आणि सन्मान मिळवण्याची तीव्र इच्छा असते. तुम्हाला साध्या गोष्टी आवडत नाहीत. तुम्हाला सर्व काही भव्य आणि आलिशान हवे असते. तुमचं तुमच्या परंपरांशी आणि मुळांशी प्रगाढ नातं असतं. तुमच्यात प्रचंड स्वाभिमान असतो आणि कोणासमोर झुकणे तुम्हाला आवडत नाही. तुमच्या उपस्थितीत एक शाही तेज असते. लोक नैसर्गिकरित्या तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमचे अनुसरण करतात. पण हेच शाही वागणे कधी कधी तुम्हाला अहंकारी आणि हट्टी बनवू शकते. तुम्हाला वाटतं की तुम्ही राज्य करण्यासाठी जन्मलेले आहात आणि जर तुम्हाला ते अधिकार मिळाले तर तुम्ही अस्वस्थ होता. नंबर 20 चित्रा नक्षत्र. तुमचं प्रतीक आहे एक चमकणारा मोती किंवा रत्न. तुम्ही या गणातील सर्वात सुंदर आणि कलात्मक व्यक्ती आहात. तुमच्यात सुंदर गोष्टी निर्माण करण्याची आणि सजवण्याची जबरदस्त क्षमता असते. तुम्ही एक उत्कृष्ट कलाकार वास्तुविशारद किंवा डिझायनर होऊ शकता. तुम्ही प्रत्येक मैफलीचा आत्मा असता. तुमचा अद्भुतपणा आणि आकर्षण लोकांना तुमच्याकडे खेचून नेते. पण या चमकणाऱ्या मोतीमागे एक कठोर योद्धा लपलेला असतो जो स्वतःच्या मानसन्मानासाठी काहीही करू शकतो. तुम्ही माया निर्माण करण्यात निपुण आहात. तुम्ही लोकांना जे दाखवायचे तेच दाखवता पण तुमचे खरे स्वरूप नेहमी गूढ ठेवता. तुमच्यात एक खोल उत्कटता दडलेली असते आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करता. तुमचे सगळ्यात मोठे आव्हान हेच असते की तुमचे बाह्य सौंदर्य आणि अंतर्गत सामर्थ्यात संतुलन कसं साधायचं. नंबर 21 विशाखा नक्षत्र. विशाखा म्हणजे एकाच वेळी दोन दिशा. तुम्ही नेहमी एखाद्या द्विधा अवस्थेत असता. तुमच्यासमोर नेहमी पर्याय उभे असतात पण तुमच्यात उद्दिष्ट गाठण्याची एक वादळासारखी तीव्र इच्छा आणि एकाग्रता असते. एकदा का तुम्ही तुमचे ध्येय ठरवले की मग तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी साम दाम दंड भेद प्रत्येक नीतीचा वापर करू शकता.
आपण बाहेरून खूप सामाजिक आणि विनम्र दिसू शकता, पण आपल्या अंतर्मनात नेहमी आपण आपल्या ध्येयाविषयी विचार करत असता. आपल्यामध्ये ईर्ष्या आणि स्पर्धेची भावना खूप तीव्र असते. आपण कधीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखत नाही आणि त्यांना हरवण्यासाठी सक्त रणनीती तयार करत असता. आपण एक कुशल राजकारणी किंवा व्यावसायिक बनू शकता, कारण आपल्याला आपलं काम कसं करून घ्यावं हे माहीत असतं. ज्येष्ठ म्हणजे घरात किंवा कुटुंबात सर्वात मोठा. आपण या गणातील सर्वात अनुभवी आणि परिपक्व योद्धा आहात. आपण इंद्रासारखे म्हणजे देवांचे राजा, पण मानवी कमजोरींसह. आपण अधिकार, शक्ती आणि वरिष्ठतेचे प्रतीक आहात. आपल्याला आपली गोष्ट समजावून सांगायला येते आणि आपल्याला हेही वाटतं की लोकांनी आपली बुद्धिमत्ता आणि अनुभवाचा सन्मान करावा. आपल्याला कुणीही फसवू शकत नाही, कारण आपण लोकांच्या नसांमध्ये वाहणाऱ्या रक्ताला सुद्धा वाचू शकता. आपण संरक्षण देणारे असता, विशेषतः दुर्बलांसाठी. मात्र कधी कधी सत्ता आणि अधिकाराचा माज आपल्याला अहंकारी आणि इतरांवर नियंत्रण ठेवणारा बनवू शकतो. आपण गॉसिप आणि ऑफिस पॉलिटिक्समध्येही माहिर असू शकता. आपले जीवन संघर्षांनी भरलेलं असू शकतं, पण प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक शक्तिशाली आणि बुद्धिमान बनवतो. नंबर 22. मूल नक्षत्र. मूल नक्षत्र राक्षस गणातील सर्वात रहस्यमय आणि आध्यात्मिक नक्षत्र आहे. याचे प्रतीक आहे एकमेकांमध्ये गुंतणे. आपण प्रत्येक गोष्टीच्या मूळ कारणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करता. आपल्याला वरवरच्या गोष्टी आवडत नाहीत. आपण सत्य शोधण्यासाठी कोणतीही गोष्ट, जरी ती जुनी समजूत, एखादं नातं किंवा आपलं स्वतःचं आयुष्य असो, संपवू शकता. आपण एक शोधक आहात, एक संशोधक. आपण त्या गोष्टी पाहू शकता ज्या इतर लोक बघण्यास घाबरतात. आपला स्वभाव खूप सत्य बोलणारा आणि स्पष्ट असतो, पण आपला विनाशकारी स्वभाव इतरांना घाबरवू शकतो. लोक आपल्याला चुकीचं समजू शकतात. त्यांना असं वाटू शकतं की आपण केवळ नाश करायला आलो आहात. पण खरंतर आपला हेतू असतो जुने, गलिच्छ आणि कालबाह्य विचार नष्ट करून नव्या आणि शुद्ध गोष्टीची पायाभरणी करणे. नंबर 23. धनिष्ठा नक्षत्र. धनिष्ठा नक्षत्राचे प्रतीक आहे संगीताचा ड्रम किंवा बासरी. आपल्यासाठी आयुष्यात ताल आणि संगीत खूप महत्त्वाचे आहे. पण हे संगीत केवळ कला नव्हे, तर विजयाचे संगीत आहे. आपण महत्वाकांक्षी आहात आणि आयुष्यात धन, प्रसिद्धी आणि यश मिळवू इच्छिता. आपल्यावर मंगळ आणि शनी दोघांचीच ऊर्जा प्रभाव टाकते, जी आपल्याला धाडसी आणि धैर्यशील बनवते. आपण एक उत्तम टीम प्लेयर असू शकता, पण आपल्याला स्वतःच्या लयीत काम करायला आवडतं. आपले सिद्धांत पक्के असतात आणि आपण त्यावर तडजोड करत नाही. आपण मेहनतीने कमावलेलं धन उपभोगायला सुद्धा शिकलेले असता. कधी कधी आपलं वागणं जिद्दी आणि आक्रमक होऊ शकतं, विशेषतः जेव्हा कोणी आपल्या कामामध्ये विघ्न आणतात. नंबर 24. शतभिषा नक्षत्र. शतभिषा या शब्दाचा अर्थ आहे 100 वैद्य किंवा 100 तारे. आपण या गणातील सर्वात गूढ आणि उपचार करणारे व्यक्ती आहात. याचे प्रतीक आहे रिकामा वर्तुळ, जे शून्य आणि अनंत आकाशाचे प्रतीक आहे. आपण एकांतप्रिय आहात. आपल्याला गर्दीत न राहता एकटे विचार करत काम करत राहणं आवडतं. आपली विचार करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांपेक्षा खूप वेगळी आणि अनोखी आहे. आपण सत्य आणि असत्य दोन्हीच्या पलीकडे पाहू शकता. आपण एक उत्कृष्ट वैज्ञानिक, ज्योतिषी किंवा पर्यायी उपचार तज्ज्ञ होऊ शकता. आपल्याला आपल्यातील भावना झाकून ठेवायला आवडतात, त्यामुळे लोकांना आपल्याला समजून घेणं फार कठीण जातं. आपल्याला प्रायव्हसी खूप महत्त्वाची वाटते, आणि जर कुणी त्यात हस्तक्षेप केला तर आपण त्या व्यक्तीपासून कायमचा संबंध तोडता. आता तुम्हाला कदाचित हे समजलं असेल की तुमचा गण कोणता आहे आणि तुमचा स्वभाव कसा आहे, पण गोष्ट इथेच संपत नाही. खरं रहस्य तेव्हा सुरू होतं जेव्हा दोन वेगवेगळ्या गणांचे लोक एकत्र येतात, विशेषतः विवाह आणि भागीदारी. वैदिक ज्योतिषामध्ये विवाहासाठी अष्टकूट गुणमेलनात एकूण 36 गुण पाहिले जातात,
त्यामध्ये गणकूटला 6 गुण दिले जातात जे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. सर्वात उत्तम विवाह तेव्हाच मानला जातो जेव्हा एकाच गणातील दोघं विवाह करतात. देव एक स्वर्गात जुळलेली जोडी एकमेकांचे शांत, सोपे आणि ज्ञानी स्वभाव समजून घेतात. त्यांच्या नात्यात आपसी समज आणि सन्मान असतो. मनुष्य एक व्यावहारिक आणि यशस्वी जोडी. दोघेही वास्तववादी असतात, घर उभारतात, पैसा कमावतात आणि सामाजिक जबाबदाऱ्या पेलतात. राक्षस एक शक्तिशाली आणि रोचक जोडी. दोघेही एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात आणि एकमेकांच्या तीव्र स्वभावाला समजून घेतात. ते एकत्र येऊन जगाचा सामना करू शकतात. या सर्वांना 6 पैकी 6 गुण मिळतात. मध्यम विवाह देव आणि मनुष्यगण यांच्यात होतो. हे नातंही चांगलं चालतं. मनुष्यगण देवगणाच्या ज्ञानाचा आणि शांततेचा आदर करतो आणि देवगण मनुष्यगणाच्या व्यावहारिक दृष्टिकोनाकडून शिकतो. थोडीफार चकमक असते पण नातं टिकतं. याला 6 पैकी 5 गुण मिळतात. सर्वात कठीण संयोजन ते असतं जेव्हा देवगण आणि राक्षसगण यांचं लग्न होतं किंवा मनुष्यगण आणि राक्षसगण यांचं. याला गण दोष म्हटलं जातं आणि यात फक्त 0 किंवा 1 गुण मिळतो. कल्पना करा, एक शांत, साधी, आदर्शवादी आत्मा आणि दुसरीकडे एक शक्तिशाली, बंडखोर आणि वास्तववादी आत्मा. इथे संघर्ष होणं अगदी स्वाभाविक आहे. देवगणाला राक्षसगणाचा स्वभाव कठोर आणि स्वार्थी वाटू शकतो, तर राक्षसगणाला देवगणाचं भोळेपण आणि आदर्शवाद अव्यवहारिक वाटू शकतो. अशा नात्यात एकमेकांना समजून घेणं ही एक मोठी आव्हानात्मक गोष्ट ठरते. त्याचप्रमाणे मनुष्यगण असलेला व्यक्ती राक्षसगणाच्या अनपेक्षित आणि तीव्र स्वभावाने घाबरू शकतो. त्याला असं वाटू शकतं की राक्षसगणाचा व्यक्ती त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे राक्षसगणाच्या व्यक्तीला मनुष्यगणाचा माणूस बोरिंग आणि कमजोर वाटू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की हे नातं यशस्वी होऊच शकत नाही. ज्योतिष मार्ग दाखवतं, निर्णय देत नाही. जर 2 व्यक्तींमध्ये खूप प्रेम, सन्मान आणि समजूतदारपणा असेल तर कोणताही दोष मोठा ठरत नाही. याशिवाय ज्योतिषशास्त्रात गण दोष निवारणाचे उपाय सुद्धा सांगितले गेले आहेत. जर दोघांच्या कुंडलीत ग्रहांची मैत्री असेल किंवा नवांशाचे स्वामी एकच असतील तर हा दोष बराचसा कमी होतो. प्रेम आणि समजूत हेच प्रत्येक दोषावरचं सर्वात मोठं उत्तर आहे. देव, मनुष्य, राक्षस हे फक्त टॅग नाही, हे ब्रह्मांडाच्या 3 मूलभूत ऊर्जांचा प्रतिनिधित्व करतात. देवगण म्हणजे सृजन आणि पवित्रतेची ऊर्जा. मनुष्यगण म्हणजे संतुलन आणि कर्माची ऊर्जा. राक्षसगण म्हणजे परिवर्तन आणि शक्तीची ऊर्जा. कोणताही गण ना चांगला ना वाईट असतो. प्रत्येक गणाची आपली खासियत असते आणि आपली आव्हाने. एक देवगणाचा व्यक्ती राक्षसगणासारखा निडर होणे शिकायला हवं आणि एक राक्षसगणाचा व्यक्ती देवगणासारखा सौम्य होणे शिकायला हवे. मनुष्यगण आपल्याला संतुलन शिकवतो. आपला गण ओळखणं म्हणजे स्वतःला ओळखण्याचे पहिलं पाऊल आहे. हे आपल्याला सांगतं की आपण का तसं वागतो, का काही गोष्टी आपल्याला सहज मिळतात तर काहींसाठी का संघर्ष करावा लागतो. हे इतरांना समजून घेण्यासाठी सुद्धा एक खिडकी आहे. कदाचित तुमचा एखादा मित्र जो खूप स्पष्ट बोलतो, तो राक्षसगणाचा असू शकतो आणि त्याचं हृदय सोन्यासारखं असू शकतं, किंवा तुमचा एखादा जोडीदार जो खूप भोळा आहे, तो देवगणाचा असू शकतो आणि त्याला तुमच्या संरक्षणाची गरज असू शकते. म्हणून आज हे रहस्य समजल्यावर स्वतःवर तिरस्कार करू नका, अहंकारही बाळगू नका. आपल्या गणाला स्वीकारा. आपल्या शक्तींना ओळखा आणि आपल्या कमकुवतपणावर काम करा. कारण तुम्ही देव असाल, मनुष्य असाल किंवा राक्षस असाल, तुम्ही या ब्रह्मांडाच्या नाटकातील एक अमूल्य आणि अद्वितीय भाग आहात. या ज्ञानयात्रेत शेवटपर्यंत आमच्या सोबत राहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आम्ही आशा करतो की हे रहस्य समजल्यावर तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या स्वभावाकडे एका नव्या
आणि खोल दृष्टीने पाहू शकाल. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.